अपेक्षित पाऊस झालेला नसल्यामुळे दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आणि त्यामुळे मराठवाड्यातील दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक येणार आहे। केंद्रीय कृषी मंत्रालयाचे 12 सदस्यांचं पथक राज्यातील दुष्काळ आणि खरीप नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत। आज आणि उद्या मराठवाड्यातील 4 जिल्ह्यांची केंद्रीय पथक पाहणी करणार आहे आणि त्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील काही तालुके आणि गावांना पथक भेट देणार असल्याचं सांगण्यात येतंय। दुष्काळाची ताकद पाहून अहवाल केंद्राकडे सादर केला जाईल। राज्य सरकारने 15 जिल्ह्यांमधील 218 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर त्यासाठी केंद्र सरकारकडून मदत मिळवावी लागणार आहे आणि ही मदत देण्यापूर्वी केंद्र सरकारच्या कृषी पुरवठा, भूजल सर्वेक्षण अशा विविध विभागांच्या प्रतिनिधींचा पाहणी दौरा सुरू झालाय। तर केंद्राचं पथक हे आज मराठवाड्यात दाखल होत आहे आणि तिथे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड तसंच धाराशिव जिल्ह्यातील काही तालुके आणि गावांना हे पथक भेट देणार आहे। मराठवाड्यातील 4 जिल्ह्यांची केंद्रीय पथक पाहणी करणार आहे। तर आज आणि उद्या असा हा पाहणी दौरा केंद्रीय पथकाचा असेल। तर दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचं पथक धाराशिव जिल्ह्यामध्ये येणार आहे। केंद्र सरकारमधील वरिष्ठ अधिकारी असलेल्या 3 सदस्यांची टीम धाराशिव, लोहारा आणि वाशी या दुष्काळग्रस्त तालुक्याची पाहणी करेल। याआधी जिल्हा प्रशासनाने 3 तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा अहवाल राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे पाठवला होता। त्यानुसार त्या भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक जिल्ह्यामध्ये दाखल होणार आहे। वेगवेगळे जे तलाव आहेत त्यातल्या पाण्याची स्थिती असेल किंवा आपले जे वेगवेगळे पेरणीची जी स्थिती आहे त्याच्या अनुषंगाने आपण त्यांना हे देत आहोत आणि संपूर्ण आढावा घेतल्यानंतर हे पथक जे आहे ते केंद्र शासनाला याचा रिपोर्ट देईल आणि त्यानंतर राज्य शासनाला मग ती जी काय आपली दुष्काळाची परिस्थिती आहे त्याचा ते अहवाल ते केंद्र शासनामार्फत मग राज्य शासनाला निधी त्यातून उपलब्ध होईल। ऊसाच्या दराबाबत तिढा सुटण्याचं चिन्ह काही दिसत नाहीये। ऊस दरासंदर्भात नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कारखानदार आणि ऊस दर संघर्ष समितीची बैठक पार पडणार आहे। ऊसाला पहिली उचल 3000 रुपये इतकी देण्याची मागणी संघर्ष समितीने केली आणि याआधी सुद्धा साखर कारखानदार, शेतकरी आणि ऊस उत्पादकांमध्ये झालेली बैठक निष्फळ ठरली होती। त्यामुळे आजच्या बैठकीत तोडगा न निघाल्यास संघर्ष समितीकडून आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। दुसरीकडे कांद्यावरील निर्यात बंदीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आणि कांद्यावरील निर्यात बंदी 8 दिवसात न उठवल्यास पुढाऱ्यांना गावबंदी करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलाय। अग्रिम पीक विमा आणि कर्जमुक्तीसह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात धाराशिवमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। तुळजापुरातील जुन्या बस स्थानकासमोर आंदोलन करण्यात आलं आणि सरकारने मागण्यांची दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय दिला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलाय। त्या काळामध्ये जर हे आमचे प्रश्न जर नाही हाती घेतले तर सध्या शेतकरी उद्रेक झालेला आहे, हे दुष्काळामध्ये पोहोचलेला आहे। मग दुष्काळ म्हणता, मग गाड्या मोटरी का बंद करता? दुष्काळ तर नाही म्हणता आपल्या भागात, मग मोटरी का बंद केल्या तुम्ही हिरवरच्या तळ्यावरच्या? दुष्काळ नसेल तर मोटरी चालू राहू दे ना। मग दोन्ही गोष्टी त्यांच्या आहेत, तर या दोन्ही गोष्टीचा विचार करून तात्काळ शासनानं आमचा विचार करावा, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना यापेक्षाही तीव्र आंदोलन करायचं काम केंद्र सरकारला। पुढची बातमी, शिवसेना आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे आणि ठाकरे गटाच्या संमतीने वेळापत्रकात पुन्हा एकदा बदल केलाय। आता शनिवारी आणि रविवारी होणारी सुनावणी दोन्ही गटाच्या संमतीने रद्द करण्यात आली आहे आणि या प्रकरणी अंतिम सुनावणी 18 डिसेंबर पासून सुरू होणार आहे। शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर, खासदार राहुल शेवाळे आणि शेवटी भरत गोगावले यांची उलट साक्ष नोंदवण्यात आली असून आजपासून 3 दिवसात लेखी उत्तर सादर करावं लागणार आहे। तर अंतिम सुनावणी 18 ते 20 डिसेंबर या 3 दिवसात पूर्ण होईल। विधिमंडळाचं अधिवेशन चालू आहे, परंतु तसं असतानाही सातत्याने सकाळ आणि संध्याकाळ जवळजवळ दर दिवशी 7 तास सुनावणी घेऊन आज साक्ष पूर्ण झाली आहे
एव्हिडन्स क्लोज झालेला आहे आणि आता पुढची कारवाई करून 20 तारखेपर्यंत ही मॅटर जजमेंटसाठी क्लोज करायची असं मी प्रस्तावित केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने सगळ्यांच्या सहकार्याने हे कार्य 20 तारखेपर्यंत पूर्ण करायचा माझा प्रयत्न आहे. तर मराठा आरक्षणावरून सुरू झालेल्या राजकीय संघर्षामुळे महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाची चर्चा काहीशी थांबली, पण अधिवेशनाच्या निमित्तानं ठाकरे गटानं या चर्चेला पुन्हा हवा देण्याचा प्रयत्न सुरू केल्याचं दिसतंय आणि सलग दुसऱ्या अजित पवारांचं नाव घेत ठाकरे गटानं सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधल्याचं पाहायला मिळालं. दादांना कधीच सीएम करणार नाहीत. आमदार वैभव नाईकांचा सत्ताधाऱ्यांना टोला. दादांचं माहित नाही, ठाकरे होणार नाही. भाजपचा ठाकरे गटावर पलटवार. आता करा, पाठिंबा देतो, सभागृहात ठराव मांडतो. मला तुमचा दम बघायचा आहे. आत्ता ठराव मांडतो. माझ्या पक्षाची हमी मी घेतो. चला दादांना आत्ता मुख्यमंत्री करा. काय तुम्ही, अरे काय, एक लक्षात घ्या, ज्याच्या बरोबर मैत्री कराल त्याचं वाटोळं लावाल हे सांगून ठेवतो मी तुम्हाला. आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधवांनी सोमवारी विधानसभेत दिलेलं हे आव्हान. माझ्या पक्षाची हमी मी घेतो. चला दादांना आत्ता मुख्यमंत्री करा. भास्कर जाधवांच्या या आव्हानाला 24 तास उलटत नाही तोच ठाकरे गटाच्या आणखी एका नेत्यानं अजित पवारांच्या मुद्द्यावरून सरकारवर हल्ला चढवला. आमदार वैभव नाईकांनी अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाचा मुद्दा उपस्थित करत महायुतीवर टीकास्त्र डागलं. खरं तर अजित पवारांचा आज राष्ट्रवादी फोडण्यासाठी वापर करून घेतलेला आहे. त्यांना मुख्यमंत्री कदापि करणार नाहीत. ते फक्त आपल्या ताटाखालची मांजरं त्यांना पाहिजे असतात आणि त्यामुळे ते कदापि मुख्यमंत्री करणार नाहीत आणि म्हणूनच उपरोधिकपणे भास्कर जाधव त्यांना म्हटलेलं आहे. ठाकरे गटाच्या या टीकेवर भाजपनं देखील जोरदार पलटवार केलाय. भाजपचे मुख्य प्रवक्ते असलेल्या केशव उपाध्ये यांनी अजित पवारांचं सांगू शकत नाही, पण ठाकरे गटाचा मुख्यमंत्री कधीच होणार नाही अशा शब्दात वैभव नाईकांना प्रत्युत्तर दिलं. अजित पवारांबद्दल मी काही सांगू शकणार नाही, पण एक नक्की मी सांगू शकतो, आता ठाकरे गटाचा कुणीच मुख्यमंत्री होणार नाही हे मात्र काळ्या दगडावरची रेघ आहे. त्यामुळे बाकीच्यांचं पहिल्यांदा ठाकरे गटाने आपलं स्वतःचं बघावं. त्यांच्याकडनं आमदार आहेत ना मतदार आहेत. सरकार कोसळण्याची भविष्यवाणी असो किंवा मग मुख्यमंत्री बदलाची भाकीतं असो, ठाकरे गटाकडून सातत्यानं राज्यातील मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू ठेवण्याचा प्रयत्न होतो. आताही ठाकरे गटाचे नेते नाव अजित पवारांचं घेत असले तरी त्यांच्या निशाण्यावर एकनाथ शिंदेच आहे. एकीकडे सत्ताधारी बीएमसी आणि दिशा सालियन प्रकरणावरून ठाकरेंची कोंडी करण्याच्या प्रयत्नात असतानाच ठाकरेंचे नेते थेट मुख्यमंत्र्यांना लक्ष करतायत. त्यामुळे या संघर्षात पुढे काय होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता पुढची बातमी. बीड दौऱ्यावरून परतल्यानंतर मनोज जरांगे पाटील जालन्यामध्ये दाखल झाले. आरक्षण ही आमची वेदना आहे आणि आंदोलनाचा 5वा टप्पा लवकरच सुरू होणार असून तारीख लवकरच जाहीर करू असं जरांगेंनी सांगितलं. तर मनोज जरांगे पाटील यांनी नुकताच मराठा आरक्षणाबाबत दौरा केला आणि या दौऱ्यादरम्यान त्यांची तब्येत पुन्हा एकदा बिघडली. दौरा संपताच मनोज जरांगे पाटील रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झालेत आणि त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत रात्रीपासून. सध्या त्यांची तब्येत चांगली आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू मंगेश चिवटे यांनी जरांगे पाटील यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. आणखी एक सविस्तर बातमी ती म्हणजे राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांचाही राजीनामा अखेर मंगळवारी समोर आला आणि या राजीनाम्यामुळे हिवाळी अधिवेशनाचं राजकीय वातावरण चांगलंच तापलं. तर या नाराज सदस्यांशी अजित पवार बोलतील असा खुलासा सरकारनं केलाय, पण त्याचवेळी आयोगाच्या रिक्त जागा तत्काळ भरल्या जातील हे सांगायला सुद्धा सरकार विसरलं नाही. त्यामुळे सरकारला तर या राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा हवा तर नव्हता ना, अशी शंका आता उपस्थित केली जाते. मागास आयोगाच्या अध्यक्षांचाही राजीनामा. 4 डिसेंबरलाच राजीनामा दिल्याचं समोर. सरकारच्या हस्तक्षेपाच्या आरोपांनी खळबळ. राजीनामा सत्रावरून विरोधकांचा हल्लाबोल. मराठा आरक्षण सर्वेक्षणाचं काम
हे टाटा इन्स्टिट्यूटला द्यायचं की गोखले इन्स्टिट्यूटला? या वादातून राज्य मागासवर्ग आयोग आणि सरकारमध्ये सुरू झालेल्या भांडणाचा शेवट अखेर अध्यक्षांच्या राजीनाम्यानंच झालाय। न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी 4 डिसेंबर रोजीच दिलेला राजीनामा अखेर मंगळवारी जगजाहीर झालाच। त्यानंतर आता पुन्हा एकदा आयोगाच्या कामकाजात सरकारचा हस्तक्षेप आणि राजकीय दबावाचा आरोप केला जातोय। जेव्हा शब्द ना शब्द वाचून आयोगाने शपथपत्र अंतिम केलं, त्यानंतर ते शपथपत्र दाखल होण्याच्या पूर्वी आमच्या अध्यक्षांना आणि सदस्य सचिवांना शासनाच्या मार्फत सूचना देण्यात आल्या की ते शपथपत्र राज्याच्या ॲडव्होकेट जनरल जे आहेत त्यांच्याकडनं तपासणी करून यावी आणि नंतर दाखल करावं। हा आयोगाच्या कामकाजात सरळ झालेला म्हणजे स्वातंत्र्यावर न्यायमूर्ती निरगुडेंच्या राजीनाम्यानंतर आता मागासवर्ग आयोगात एकामागून एक अशा तब्बल 5 सदस्यांचे राजीनामे झाले, ज्यात बबनराव तायवाडे, संजय सोनावणे, ॲडव्होकेट बालाजी किल्लारीकर, लक्ष्मण हाके या सदस्यानंतर आता अध्यक्ष असलेल्या निवृत्त न्यायमूर्ती आनंद निरगुडेंचा समावेश झालाय। राज्य मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याची बातमी न्यूज 18 लोकमतवरून झळकताच तिकडे नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात राजकीय वातावरण एकदम तापलं। अगदी उद्धव ठाकरेंपासून ते वडेट्टीवारांपर्यंत सर्वांनीच सरकारला या राजीनाम्यावरून चांगलंच धारेवर धरलं। हा राजीनामा काही दिवसांपूर्वी दिला होता, पण तो सभागृहापासून लपवून ठेवला। जर असं जर का असेल तर मग नेमकं याच्या मागे दडलंय काय हे सुद्धा आता उघड झालं पाहिजे। सभागृहापासून कोणतीही माहिती ही लपवण्यात आली असेल तर ती का लपवली त्याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे आणि निरगुडकर साहेबांना सुद्धा राजीनामा देण्याची वेळ कोणी आणली याची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, ही आमची शिवसेनेची मागणी आहे। या ओबीसीच्या संविधानिक पदावर अशा पद्धतीनं सरकारनं दबाव आणून त्यांना राजीनामा देण्यासाठी भाग पाडून ओबीसीचा गळा घोटण्याचं काम सरकार करतं काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। त्यांनी 4 तारखेला राजीनामा दिला, अधिवेशन सुरू झाला, सरकारने का लपवलं, त्याचा उद्देश काय आहे आणि राजीनामा कशामुळे दिलाय याचा जाब आम्ही सरकारला विचारू। विरोधकांच्या या आरोपांचा सामना करण्यासाठी मग उद्योग मंत्री उदय सामंत पुढे आले। सरकार चर्चेतून हा प्रश्न सोडवेल, नाहीतर रिक्त जागा भरून आयोगाचं कामकाज सुरू ठेवू असं थेट प्रत्युत्तरच सामंतांनी देऊन टाकलं। मला असं वाटतं की ही शेवटी एक प्रोसेस आहे। राज्य निवडणूक मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षांनी जर राजीनामा दिलेला असेल तर त्याच्यावर त्यांच्याशी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री चर्चा करतील आणि नव्यानं नेमायचं असेल तर नव्यानं देखील नेमला जाईल। जेव्हा राज्य मागासवर्ग आयोग तयार झाला त्यावेळी तेव्हाच्या 3 पॉलिटिकल पार्ट्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आयोगाचं सदस्य केलं। खरं म्हणजे आयोगाचं सदस्य अभ्यासकांना करायचं असतं आणि म्हणून तुम्ही ज्यांचं नाव घेतलेलं आहे त्यांनी राजीनामा दिल्याबरोबर पहिली भेट कोणाची घेतली? माननीय शरद पवार साहेबांची घेतली। पहिली गोष्ट तर हा विभागच माझ्याकडे येत नाही, त्याच्यामुळे या संदर्भात माझा दबाव असणं किंवा मी एखादा निर्णय करणं हा विषय माझ्याकडे नाही, माझी त्या संदर्भात चर्चा देखील नाही। सध्याचा राज्य मागासवर्ग आयोग हा महाविकास आघाडी सरकारच्या काळात स्थापित झाला असल्यानं सरकारला तसाही तो नकोसा असावा। किंबहुना 2दा आयोगाच्या बरखास्तीचा प्रस्ताव सादर झाल्याची चर्चा आहे, पण कायद्यानं तसं करता येत नसल्यामुळे मग सरकारकडून आयोगाच्या सदस्यांना नोटिसा पाठवल्या जाऊ लागल्या। त्याला प्रत्युत्तर म्हणून मग आधी ॲडव्होकेट बालाजी किल्लारीकर आणि नंतर प्राध्यापक लक्ष्मण हाकेंनी राजीनामे दिले। आपल्या सहकारी सदस्यांचा हाच पवित्रा पाहून मग अध्यक्ष न्यायमूर्ती निरगुडेंनी देखील 4 डिसेंबरलाच राजीनामा दिला। आयोगाच्या ग्रुपवरच्या पोस्टचा हा एक्सक्लुझिव्ह स्क्रीनशॉट पहा। हा राजीनामा मंगळवारी अखेर समोर आलाय। सरकारला पुन्हा हायकोर्टाची शिफारस आणून नवीन अध्यक्ष नेमावं लागणार। हे ठराविक जी मुदत आहे, कारण त्याची मुदत फक्त मार्चपर्यंत होती। मग या 4 महिन्यासाठी कुठला न्यायमूर्ती अध्यक्षपदासाठी तयार होणार का हे पाहावं लागणार आणि तयार झालं तरी सरकार सांगेल तसंच त्याला वागावं लागेल, अशीच परिस्थिती। त्यामुळे सरकार आता तिढा नेमका कसा सोडवणार हेच पाहायचं। राज्य मागासवर्ग आयोगाची पुढची बैठक येत्या 22 डिसेंबरला होणार आहे। ती व्हायची असेल तर सरकारला एकतर हायकोर्टाच्या शिफारसीनं तात्काळ नवा अध्यक्ष नियुक्त करावा लागेल, नाहीतर मग सध्याच्या सदस्यांमधूनच कुणाला तरी तात्पुरता पदभार द्यावा लागेल। त्यामुळे आता सरकार नेमकं काय करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे।
तर या बातमीसोबतच नमस्ते महाराष्ट्रामध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येऊयात. ब्रेकनंतर तुमचं स्वागत. आणि आता बातमी आहे, केंद्र सरकारनं वाढवण बंदराच्या उभारणीसाठी हालचाली सुरू केल्या असून याला स्थानिकांनी मात्र विरोध केलाय. संतप्त नागरिक तसंच मच्छीमार बांधवांनी मोर्चा काढला आणि हा मोर्चा नागपुरातल्या विधान भवनावरती धडकणार आहे. वाढवण बंदर संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली पालघरमधल्या पश्चिम किनारपट्टीवरील स्थानिक भूमिपुत्रांसह राज्यभरातील मच्छीमार नागपूरकडे रवाना झालेत. विनाशकारी वाढवण बंदर या प्रकल्पाविरोधात आम्ही कोणत्याही थराला जायला तयार आहोत असा इशारा वाढवण बंदर संघर्ष समितीकडून देण्यात आलाय. विश्वस्तरीय मोठं महाकाय असं 29 प्लॅटफॉर्म असलेलं बंदर होऊ घातलेलं आहे आणि त्या बाबतीत सरकारने हालचाली सुरू केलेल्या आहेत. हे महत्त्वाकांक्षी बंदर उभारण्यासाठी सरकारने कायद्यांनाही बगल देऊन आपल्या तिथे स्थानिकांचं भूमिपुत्रांचं नैसर्गिक जगण्याचे अधिकार हिरावली जातील अशा स्वरूपाचं दडपशाहीचं धोरण स्वीकारून या बंदराचं काम सुरू करण्याच्या हालचाली सुरू केलेल्या आहेत. मुंबईतल्या कांदिवली इथल्या मैत्री लॅब डायमंड कंपनीनं कंपनी शिफ्टिंगचं कारण देत 90 मराठी कामगारांना काढून त्यांच्या जागी परप्रांतीय कामगारांची भरती केली आहे. त्यामुळे 90 कामगारांवरती उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या मराठी कामगारांनी मनसे कामगार सेनेचे सरचिटणीस गजानन राणेंची भेट घेतली आणि मराठी माणसांना काढून परप्रांतीयांची भरती करणं मनसे कधी खपवून घेणार नाही असा इशारा मनसेनं दिला. मनसेकडे आमची तक्रार होती की आम्हाला कामावरून काढलं, 2 महिन्याचा पगार देतो म्हणून सांगितलं का आमची कंपनी शिफ्ट होते तर तुम्ही 2 महिन्याचा पगार घ्या आणि काम सोडा. पण ती कंपनी अजून पण ते चालू आहे आणि 2 महिन्याचा नोटीस पगार पण आम्हाला द्यायला त्या टायमाला लोकांनी नकार केला होता. मग त्यामुळे मनसेकडे आम्ही तक्रार केली तर मनसेवाल्याने आम्हाला चांगला सपोर्ट केला आणि त्या टायमाला आमचा पगार पण टायमावर दिला शकतो. हे जे कामगार आहेत हे जर का उच्च शिक्षित असते तर ह्या लोकांनी नक्कीच या सगळ्या गोष्टी पाहिल्या असत्या. तर हे उच्च शिक्षितच नाहीये, त्यांना माहितीच नाहीये. तर अशा वेळी कामगारांना समजवण्याची गरज असते. मला वाटतं आमच्या युनियनने त्या ठिकाणी कामगारांनी जी भूमिका मांडली त्या भूमिकेला अनुसरून आमच्या युनियनने त्या ठिकाणी काम केलेलं आहे. परंतु मीनवाईल ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या काही गोष्टी घडताना मला वाटतं कामगारांची फसवणूक झालेली आहे आणि झालेली फसवणूक जी आहे ते आमचे जे पदाधिकारी आहेत ते पदाधिकारी त्या ठिकाणी जाऊन या अन्यायाला वाचा नक्की फोडतील. जळगाव जिल्ह्यातील 9 गावांमधील काही जलस्रोतांवरील पाण्याचे नमुने दूषित असल्याचं आढळून आलं. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून 15 तालुक्यांमधील वेगवेगळ्या गावात 1607 पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आणि दूषित पाण्यामुळे होणारे साथीचे आजार टाळण्यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून दर महिन्याला ग्रामीण भागातील पाण्याच्या जलस्रोतांचं सर्वेक्षण करून पाण्याचे नमुने तपासले जातात. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून नोव्हेंबर महिन्यात करण्यात आलेल्या तपासणीत जळगाव जिल्ह्यातील तब्बल 9 गावात काही जलस्रोतांचे नमुने दूषित आढळून आले आणि यावेळी पाण्याचे नमुने दूषित आढळलेल्या ग्रामपंचायतींना स्वच्छतेसह आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना आरोग्य विभागाने दिल्या आहेत. माहे नोव्हेंबर 2023 या महिन्यामध्ये आम्ही जिल्ह्यातील एकूण 1607 सोर्सचे पाणी नमुने तपासणीसाठी घेतले होते. तर यापैकी एकूण 9 पाणी नमुने म्हणजे 9 ठिकाणच्या पाणी सोर्सेसचे नमुने दूषित आढळून आलेले आहेत आणि दूषित आढळून आलेल्या ठिकाणी पुढील आम्ही त्यांना सूचना केलेल्या आहेत. राज्यामध्ये अनेक भागातील तापमानात घट होऊ लागली आणि मुंबईत सुद्धा त्यामुळे गारवा जाणवू लागलाय. मुंबईतल्या किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसनं घट होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मुंबईतील रात्रीचं तापमान 18 ते 19 अंश सेल्सिअसपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईकरांना रात्री गुलाबी थंडी अनुभवता येईल. कल्याण पश्चिमेकडील बाजारपेठ परिसरात एका रेड्यानं धुमाकूळ घातला. या रेड्यानं सोसायटीच्या आवारात उभ्या असलेल्या वाहनांचं नुकसान केलं. गाड्या तुडवत हा रेडा सोसायटीच्या आवारात घुसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं. अग्निशमन दलाला ही माहिती मिळताच विभाग आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अथक प्रयत्नांनंतर या रेड्याला जेरबंद करण्यात अग्निशमन दलाला यश आलं.
2 तासापूर्वी एक वळू अचानक बाजारपेठेत आला. त्यांनी गाड्यांना ठोसे मारून गाड्यांचं नुकसान केलं. लोकांच्या अंगावर धावायचं. त्यामुळे आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली. तात्काळ पोलीस इथं आले. आम्ही आलो. आम्ही महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाला कळवलं. स्थानिक काही लोकांच्या मदतीने आम्ही त्याला आता पकडलेलं आहे. महानगरपालिका किंवा अजून स्थानिक लोकांच्या मदतीने त्याला आम्ही आता कोंडवाडा किंवा त्या इतर ठिकाणी त्याची व्यवस्था करतो. छत्रपती संभाजीनगरमधील पैठणमधल्या आपे गावात संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सोहळ्याची सांगता मोठ्या उत्साहात पार पडली. आपे गावात दहीहंडी फोडून या सोहळ्याची सांगता झाली. यावेळी भाविकांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती आणि सांगता सोहळ्यानिमित्तानं या ठिकाणी मंदिर संस्थांकडून विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. तर या बुलेटिनमध्ये आपण राज्यभरातल्या सविस्तर घडामोडी पाहिल्या. यानंतरच्या बुलेटिनमध्ये बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात पाहूयात. मात्र त्याआधी 10 सेकंद 10 बातम्या पाहूयात.